चेंडूवरती आले तर बॉल त्या ठिकाणी फील्ड केलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाबा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 2 धाब्यांच्या मदतीने नक्कीच धावफलकाचा श्री गणेश या मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिला चेंडू 12 वाजून 34 मिनिटांना त्या ठिकाणी टाकला गेलाय. वेळेचं नक्कीच बंधन असणार आहे. नक्कीच वेळेचं पालन करायचंय, वेळ वाचवायची आहे. हो यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट. चेंडू झालाय फरार, गेलाय सीमा पार. चौकार फॉर रन्स. चौकाराच्या मदतीनं धावफलक मात्र 6 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या बॉलवरती देखील चांगलं आक्रमण, चांगला स्ट्रोक खेळला होता, परंतु नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला काहीच गुंगारा देत बॉल मात्र बाउंड्रीच्या पलीकडे गेलाय. चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सार्थ गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून. यावेळेस मात्र फिरसे पार, चेंडू सीमा पार. निलेश धनावडेचा वार ठोकलाय खणखणीत षटकार. आज मात्र नक्कीच निलेश धनावडे नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं घोंगावताना पाहायला मिळते. यापूर्वीच्या डावामध्ये देखील कमाल केली होती. या डावाची सुरुवात देखील मोठ्या आक्रमकतेने केलेली पाहायला मिळते. चौकार षटकार खेचलाय. हो यावेळेस मात्र पावलांचा वापर केला होता, परंतु नक्कीच चांगला चेंडू आणि नक्कीच निलेश धनावडे नावाची मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. सिद्धार्थ नलवडे आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. चांगला कमबॅक. आयुष्यामध्ये तुम्ही कमबॅक कराल ना तर तुम्ही यशस्वी जरूर त्या ठिकाणी व्हाल. आयुष्यामध्ये संघर्ष प्रत्येकाचा आहे, परंतु कमबॅक करायची संधी देखील प्रत्येकाला मिळते आणि ती ग्रॅप करणं गरजेचं आहे. आणि ती संधी मात्र त्या ठिकाणी पाहिलं ना तर सार्थकने ग्रॅप केली आहे. निलेश धनावडे एक मोठी विकेट आली आहे. अगदी बॅटमधून धावा मोठ्या वेगाने निलेश यांच्या येत होत्या, परंतु त्यावरती काहीसा ब्रेक लागलाय. ती वादळी खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये काहीशी स्टॉप करण्यामध्ये यशस्वी झालाय सार्थक. न्यू बॅटर अक्षय एनपुरे. यावेळेस तो आला, तो नुसता आला नाही तर मैदानाच्या आतमध्ये धाब्यांचा पाऊस घेऊन आलाय. पहिल्याच बॉलवरती खणखणीत ठोकलाय षटकार. ही ताकद आहे अक्षय एनपुरेची. सातत्यानं पालतं मुळशीच्या टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण पाहतो आणि आज मात्र आपल्या नावाला साजेशी खेळी सुरुवातीच्या बॉल पासून सुरू केली आहे. प्रचंड प्रचंड मोठं आक्रमण. हे प्रत्युत्तर होतं मागील बॉलचं. शेवटचा अंतिम चेंडू. हो चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. नक्कीच ओळखलं बॉलला मात्र टॅप केलं हलक्या हातानं. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेच्या मदतीनं षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक विकेट जरूर मिळवली, परंतु नक्कीच पाहिलं तर धावा देखील मोठ्या वेगाने त्या ठिकाणी खर्च केला सार्थकनं. आता मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाची जबाबदारी आपण पाहतोय. ज्ञानेश्वर झोरे या गोलंदाजावरती जबाबदारी दिली आहे. पॉवर प्ले पाहिलं तर संपुष्टात आला. आता मात्र चौफेर त्या ठिकाणी पाहिलं क्षेत्ररक्षण सजवलं जाईल, काहीस चक्रव्यूह रचलं जाईल. बॅटरला जाळ्यामध्ये अडकवण्याचा नक्कीच मानस जरूर असेल. संघाचा मुख्य नेता नक्कीच डगआउटच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र मोठी जबाबदारी या दोन बॅटर्सवरती पाहायला मिळते. एका बाजूला आपण मात्र डावखुऱ्या शैलीचा असणारा अक्षय एनपुरे, दुसऱ्या बाजूला स्वप्नील कुडले. पहिला सामना नक्कीच दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघाने जिंकलाय. दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरलेत, तर दुसऱ्या बाजूला संभय संघ मात्र पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. पहिली मॅच जरूर गमावली, आता मात्र कमबॅक करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. हो यावेळेस मात्र स्लॉट मध्ये बॉल होता आणि बॉलला फेकून दिले अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. खणखणीत सिक्सर.
यावेळेस मात्र उंच कशामध्ये फटका खेळला, एलिव्हेशन थोडस कमी, क्षेत्ररक्षक राम देवाल टिपलाय झेल आणि ह्या झेलची चर्चा झाली पाहिजे. मित्रांनो पाणी घेऊन जा, काळजी घ्या, लागले का बघायचे, थांबा जरा, काळजी घ्यायची मित्रांनो. लागले का, थांब, शांत, सावलीत घ्या, सावलीत घ्या. डोका पटलं रे चकुल्याने, काय झालं आयुष्यात. लगेच पाणी नका बाजू, पाणी नका बाजू ना लगेच. प्रचंड आध्यात्मिक आहे दोघं, कुलदीप यादव पण होता, तो पण होता, दोघं पण होते, केएल राहुल पण त्यांच्यासोबत, तिघं जण होते बस मारते. अक्षय ना, आवडा अक्षय, अक्षय इंपुरे आला बॅटिंगला, बॉलर नेमका अक्षय नाही, आकाश इंपुरे. ए चकुल्या कुठे बाहेर नाही लागला कुठे. चला पुन्हा एकदा मॅच कडे जाऊ. विकेटचं पतत आहे का, प्रतिम झेल नक्कीच टिपलाय त्या ठिकाणी आकाशनं. प्रयत्न मात्र सुरेख पाहायला मिळाले, परंतु मित्रांनो खेळत असताना स्वतःची काळजी देखील घ्या, स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. क्रिकेटचा आनंद घेत असताना, नक्कीच खेळत असताना. यावेळेस मात्र हब ट्रॅकर होता, उडवलाय, परंतु जो अँगल प्राप्त करायचा ना तो मात्र प्राप्त करू शकले नाही. बॉल मात्र डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव जरूर प्राप्त केली जाते, सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक मात्र 26 वरती जाऊन पोहोचलाय. हो यावेळेस मात्र समोरच्या दिशेने आक्रमण केलंय, एलिव्हेशन थोडस कमी, टिपला जातोय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं झालंय पतन. आकाश एनपुरे बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या षटकामध्ये पाहिलं ना प्रचंड वेगानं त्या ठिकाणी धाबा आल्या. आता मात्र ज्ञानेश्वर झोरे चांगला कमबॅक करून देत आहेत आपल्या संघाला. एका बाजूला पाहिलं तर ऑन स्ट्राईक म्हणून विकेट त्या ठिकाणी जात आहेत, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील मात्र उभा आहे. सातत्यानं पाहिलं तर ऑन स्ट्राईकला काहीशी हालचाल होतीये, विकेट जात आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, हेलिकॉप्टर उडवले, याही वेळेस झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, टिपला जातोय झेल, लागोपाठची दुसरी विकेट. ज्ञानेश्वर झोरे कमालीची गोलंदाजी करतायत, अगदी बालता आपल्या जाळ्यामध्ये सातत्याने बालता बॅटरला त्या ठिकाणी अडकवतायत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं मोठ्या वेगाने धावा आल्या, परंतु या षटकामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं, षटकार आला, त्यानंतरचे मात्र 4 चेंडू आहेत ना त्यामध्ये मात्र एक सिंगल धाव खर्च केली आहे. 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या ज्ञानेश्वरनं. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश चव्हाण हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो शेवटचा अंतिम चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी नक्की जास्तीचा उत्साह दाखवला नाहीये, एका सिंगल धावेच्या मदतीने नक्कीच
षटक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत त्या 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगलं इकॉनॉमिकल षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वरने साकारलं. अगदी पाहिलं तर स्वप्नील बराच काळ मात्र नॉन स्ट्राईकला त्या ठिकाणी उभे आहेत. आता मात्र बराच काळ नॉन स्ट्राईकला उभे राहत असताना बरंच परीक्षण केलंय, परंतु की शेवटच्या अंतिम चेंडूवरती आलेली एक सिंगल धाव. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक पाहतोय आपण यशकडे आली आहे. यावेळेस मात्र पहिल्याच बॉल होती यष्ट उद्ध्वस्त केल्यात आणि लगेच यशला देखील डगआउटच्या आसराला परतवले. गोंधळाच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं करण जोरी दाखल झाले. कधी बोलतो पहिल्याच बॉलवरती सरप्राईज केलं यशला, अगदी डगआउटच्या आसऱ्याला परतवले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला ऑन स्ट्राईक करून प्रचंड हालचाल सुरू आहे, दुसऱ्या बाजूला स्वप्नील मात्र नॉन स्ट्राईकला उभा राहून फक्त परीक्षण करण्याचं काम करतोय. स्ट्राईक तर आलेली नाहीये. हो यावेळेस मात्र बॅकफुटला स्क्वेअर लेग मध्ये फटका खेळलाय. अगदी सीमारेषेच्या जवळपास नक्की चेंडूला फील्ड केलं गेलं. यावेळेस मात्र एक सिंगल धाव घेतली आहे. स्वप्नीलने मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. एका सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हो यावेळेस मात्र हलक्या हाताने कट करायचा होता, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु बॉल नक्कीच पडल्यानंतर मोठ्या वेगानं यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. डीओटी डॉट बॉल आलाय. ओहो यावेळेस मात्र फुल टॉस होता. फुल टॉस वरती कडा प्रहार जरूर केलाय, परंतु जो अँगल प्राप्त करायचा होता तो प्राप्त करू शकले नाही. बॉल मात्र नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव मिळेल. फटक्यामध्ये चांगला जोर पाहायला मिळाला होता, परंतु मैदानाची असणारी रचना नक्कीच आयोजकांचे असणारे नियम, त्यामुळे नक्कीच एक सिंगल धावेने मात्र धावफलकाला पुढे नेण्यात येताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पाहतोय आपण स्वप्नील गुळे ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून करण जोरी. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला ड्राईव्हचा फटका खेळलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक नक्कीच मोठ्या वेगाने चेंडूवरती आले आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पुन्हा एकदा धावबाच्या स्वरूपामध्ये एक विकेट आली आहे. नक्कीच स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे स्वप्नीलने जरूर, परंतु विकेटचं पतन झालंय धावबाच्या स्वरूपामध्ये. हो यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलंय, परंतु लगेच लँड केलंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि नक्कीच विकेटचं पतन झालंय. जी मोठी विकेट आली आहे, बराच काळ केलेली प्रतीक्षा, परंतु नक्कीच पदरी पडली आहे निराशा. स्वप्नील कुडले बॅक टू पेव्हिलियन. अगदी पाहिलं तर अगदी निम्मा संघ मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलाय. चांगली गोलंदाजी साकारली जाते
एका बाजूला आपण पाहतोय दोस्ती क्रिकेट क्लब कोरडावळे, तर दुसऱ्या बाजूला नवसाई फ्रेंड सर्कल संभवे. या दोन संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय, अगदी हलक्या हाताने खेळलाय जरूर. नक्कीच एकच सिंगल धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी जास्त उत्साह दाखवला नाहीये. एका सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अगदी अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये गोंधळच्या ट्रॅकवरती आपण अनिश जोरी यांना पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर अगदी इकॉनॉमिकल षटक हाताळली आहेत. ज्ञानेश्वर झोरे यांचं देखील प्रभावी षटक आपण पाहिलं. आता मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी अनिश वरती दिली आहे. यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळलाय आणि ठोकलाय षटकार, सिक्सर. चांगला तडाखा पाहायला मिळाला, चांगला बॅट स्विंग देखील पाहायला मिळाला. हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठं आक्रमण केलं. याही वेळेस लागूपटचा दुसरा षटकार, सिक्सर. विजय मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि येताना मात्र वादळ सोबत घेऊन आलाय आणि धाव्यांचा पाऊस देखील पडतोय. 2 षटकार ढोकलेत. हो, यावेळेस मात्र दिशा काहीशी भरकटली. मुख्य पंच आपल्याकडे वळाले, कळवलं इट्स अ वाईड बॉल. एक अवांतर धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाते 44 वरती. विजयच्या बॅटमधून आलेले 2 षटकार मात्र जास्तीचा उत्साह वाढवणारे होते. अगदी बाल तर दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघाच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. हो, यावेळेस देखील सोडून देणं पसंत केलंय. इथे मध्ये खेळपट्टीच्या बाहेर बॉल पडलाय का त्याचं परीक्षण नक्कीच केलं जाईल. इथे मध्ये नो बॉल कळवलाय. मुख्य पंच नक्कीच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये समीर जोशी सर आपल्याला पाहायला मिळतात, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर अनुभवी पंच आहेत. प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचं काम मात्र या पंचांच्या माध्यमातून कित्येक वर्ष मात्र केलं जाते. इथे मात्र नक्कीच डीओटी डॉट बॉल आलाय. शेवटचे अंतिम 2 चेंडू मात्र पहिल्या डावातील डिलिव्हर करणं बाकी असेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 45 धावा. पुन्हा एकदा विजय. हो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यशच्या उद्ध्वस्त केल्यात. हे प्रतिउत्तर होतं 2 षटकारांचं. विजय बॅक टू पेव्हिलियन. एक क्षेत्ररक्षक नक्कीच 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे. वेळेचे निर्बंध नक्कीच लावले होते पंचांनी मात्र. नक्कीच वेळ पाळायची मित्रांनो. हो, शेवटचा अंतिम बॉल. शेवट मात्र काहीसा गोड झालाय. डीओटी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या डावामध्ये 45 धावा बनवल्यात. 46 धाव्यांचं नक्कीच टार्गेट ठेवलंय नवसाई फ्रेंड सर्कल संभय संघापुढे. या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भव्य असे चषक सौजन्य मिळालं. ते युवा उद्योजक सन्माननीय अर्जुनप्पा चंदनशिव या मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन झाले. मान्यवरांना विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
त्याचप्रमाणे त्यांच्या समेत असणारे युवा उद्योजक सन्माननीय दत्ताभाऊ भिलारे हेही मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना देखील विनंती केली जाते आपण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. एखादी स्पर्धा नक्कीच उभी राहत असताना नक्कीच दातृत्व देखील तितकंच महत्त्वाचे. अनेक दानशूर व्यक्तिमत्वांच्या दातृत्वातून स्पर्धेला नक्कीच मोठं बक्षीस त्या ठिकाणी सौजन्य लाभतात आणि त्यानंतरच मात्र एखादी स्पर्धा एका उंचीवरती जाऊन पोहोचते. असेच नक्कीच चांगलं दातृत्व असणारे व्यक्तिमत्व आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेत, ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेतील भव्य चषक आपल्याला सौजन्य लाभलं. युवा उद्योजक सन्माननीय अर्जुनप्पा चंदनशिव, त्याचप्रमाणे युवा उद्योजक सन्माननीय चिन्मयदादा शिंदे याही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन झाले. सर्वच मान्यवरांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. सलामीच्या बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण सचिन जोरी, दुसऱ्या बाजूला सार्थक भोसले. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती लगेच आपण पाहतोय वेगाचा बादशाह म्हणून ज्याला ओळख केलं जातं निलेश धनावडे. ओहो, पहिल्याच बॉलवरती भन्नाट वेग धारण केलाय. यावेळेस मात्र बाग फुटला जात नक्कीच पंच केलाय. बॉलला डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. डेंजर झोनमध्ये आपल्याला नक्कीच सचिन पाहायला मिळाले, परंतु अंतिम काळामध्ये बॉल मात्र डायरेक्ट हिट झाला नाही आणि सुखरूप पोहोचलेत आपल्या घरट्यामध्ये. एक सिंगल धावेच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेश झालाय. अकाउंट ओपन झाले. पुन्हा एकदा निलेश धनावडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरतून. हो, यावेळेस मात्र मनगटाचा चांगला वापर केलाय. कव्हर्सच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या जवळपास नक्कीच अडवला गेलाय, फील्ड केला गेलाय. 2 धावा त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये पळून पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे गेले. धावफलकावरती 3 धावा आहेत. सामन्याचं इक्वेशन देखील बदलते. येणारे 21 चेंडू 43 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. यावेळेस मात्र अगदी बुंद्यामध्ये चेंडू टाकलाय. हलक्या हाताने खेळून जरूर काढलाय बॉलला, परंतु एक सिंगल धाव घेतली जाते. काहीच बंबल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतंय. दरम्यानच्या कालावधीमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते.
यावेळेस मात्र पुढे सरसावत पावलांचा वापर केला होता, परंतु नक्कीच बॅट बॉलचं तितकंसं प्रॉपर टायमिंग झालं नाही. इथे मात्र खराब अस्ताव्यस्त पैकी कलेक्शन देखील झालं नाही, परंतु बॅकअप आहे तिथे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. रॉयल क्रिकेट क्लब भडगाव यांच्या विरोधामध्ये नवसाई फ्रेंड सर्कल संभवे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस घेणार आहोत पुढील मॅचचा. हो, यावेळेस मात्र हलक्या हाताने पॉइंटमध्ये फटका खेळलाय. अगदी पाहिलं तर संयमाने फटका खेळलाय आणि सिंगल धावेच्या मध्ये षटक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं अगदी इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळते. 7 धावा मात्र त्या ठिकाणी खर्च झाल्या बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. सलामीची जोडीने मात्र सुरुवात अगदी संयमाने केली आहे. निलेश ननावडे यांच्या गोलंदाजीवरती मात्र 7 सिंगल धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करत धावा बनवण्याचा मानस ठेवलाय आणि आता मात्र सामन्याचं समीकरण जाऊन पोहोचलंय ते 18 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतो स्वप्नील कुडले हा गोलंदाज दाखल झालाय. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय सार्थक भोसले. अगदी बाल तर चांगली प्रभावित करणारी बॅटिंग याआधी देखील केली आहे. पहिलाच बॉल नक्कीच सोडून दिलाय. उजव्या बराचसा वायर चेंडू होता, सोडून देणं पसंत केलंय. अगदी बाल तर इष्टरक्षकाला बीट करत चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाऊन ट्रॅव्हल झालाय. 2 धावा नक्कीच या चेंडूवरती पाहायला मिळतील. धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मिळाली आहे. यावेळेस मात्र पाक फुटला गेले, पंच केलाय बॉलला आणि चेंडू नक्कीच अगदी सीमा पार जातोय. 1 बाउन्स येतोय चौकार फॉर रन्स. इथे मात्र नक्कीच निर्णय बदलला जातोय. पंचांनी कवलेटचं सिक्सर. चांगली ताकद, चांगलं एलिव्हेशन पाहायला मिळालं सार्थकच्या बॅटमधून. अगदी कित्येक वेळा प्रभावित करणारी बॅटिंग सार्थकने केली. आज मात्र सलामीला संधी मिळाली आहे, तर नक्कीच सुरुवात तर चांगली झाली आहे. षटकाच्या मध्ये धावफलक 15 वरती. हो, यावेळेस मात्र बॅटम बॉलचा तितका संपर्क झाला नाही. बॅटची निरेश पाहायला मिळाली आणि नक्कीच बॉल मात्र यष्टनच्या मागे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या मध्ये धावफलक 16 वरती. सामन्याचं इक्वेशन येणार आहे 16 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. रिक्वायर रन रेट जर पाहिलं ना तर 11.25 पर्यंत जाऊन पोहोचलाय. हो, यावेळेस देखील दिशा काहीशी भरकटली आहे. मुख्य पंचाने कळवलं इट्स अ वाईड बॉल. 1 तर धावा जास्तीच्या खर्च केल्या जात आहेत या षटकामध्ये. यावेळेस मात्र बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला. बॉल बॅटचा संपर्क झाला नाही. ड्युटी डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मधीनं समीकरण मात्र काहीच चेंज होणार नाहीये. 15 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. धावफलक मात्र 17 वरती स्थिर राहणार आहे. हो, यावेळेस मात्र फटका खेळलाय. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. सार्थक भोसले आउट.
हो, यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. बॉल पडल्यानंतर मोठ्या वेगानं मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. DOT डॉट बॉल यावेळेस देखील येतोय. धावफलक मात्र स्थिर पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असते. शेवटचा अंतिम एक चेंडू टाकणं देखील बाकी असेल. हो, यावेळेस मात्र बॅटची निरेश पाहिलेली बॉल मात्र यष्टीच्या मागे नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल धाव शेवटच्या अंतिम चेंडूवरती आली आहे. सिंगल धावेच्या मदतीनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा आहे ते 18 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. पुढील होणारा मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. नवसाई फ्रेंड सर्कल संभवे आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल क्रिकेट क्लब वडगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, वेळ वाचवायचा मित्रांनो, त्वरित टॉस साठी यायचे. या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच शेडणगावचे असणारे विद्यमान उपसरपंच सन्मान्य गोरखभाऊ शिंदे या मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र फुल टॉस बॉल होता. मिड विकेटमध्ये नक्कीच चेंडूला खेळलंय. डीपमधून नक्कीच क्षेत्ररक्षक देखील मोठ्या वेगाने चेंडूवरती आले. एक सिंगल धाव घेतली जाते. एका सिंगल धावेच्या मध्ये धावफलक मात्र 19 वरती जाऊन पोहोचला. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य संजय भाऊ पडवळ याही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच शेडणगावचे असणारे विद्यमान उपसरपंच सन्मान्य गोरखभाऊ शिंदे या मान्यवरांचे शुभ हस्ते पुढील मॅचचं नाणेफेक या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. हो, यावेळेस मात्र अक्रॉस द बॅट फटका खेळायचा होता. बॅटबॉलचा संपर्क झाला नाही. नक्कीच डेंजर झोनमध्ये आपल्याला साईल पाहायला मिळाला, परंतु काहीशी फेकी अस्ताव्यस्त होती. कलेक्शन देखील झालं नाही. दरम्यानच्या कालावधीमध्ये लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 2 धावा नक्कीच स्कोर कार्डवरती ॲड होत आहेत. या 2 धाव्यांच्या मध्ये धावफलक मात्र 21 वरती येणारे 9 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. रिक्वायर्ड रन रेटचं पाहिलं ना आता मात्र पुढे गेलाय. 16.67 वरती जाऊन पोहोचलाय. हो, यावेळेस मात्र नक्कीच डाव्याष्टीचा बराचसा बाहेर चेंडू. पंचांनी मात्र कॉलेजचा व्हाईट बॉल. दिशा काहीशी भरकटली. व्हाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच अवांतर धाव देखील काउंट केली जाईल. यावेळेस मात्र आक्रमकता धारण केली आहे, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी. झेल नक्कीच टिपण्याचा प्रयत्न झाला. अंतिम क्षणी मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला. त्यानंतर मात्र फेकी केली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण झाल्यात. यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती आलेत. एक सिंगल धाव दरम्यानच्या कालावधीत झाली आहे पूर्ण. एका सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र 25 वरती येणार. 7 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. हो, यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका खेळलाय, परंतु नक्कीच डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. निलेश चेंडूवरती आलेत. नक्कीच जास्तीचा फरक पडणार नाही. एक सिंगल धाव मिळाली आहे. एका सिंगल धावेच्या मदतीनं नक्कीच
तिसऱ्या क्रमांकाचं षटक संपुष्टात आले. धावफलकावरती धावा आहेत ते 26 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज. शेवटचं अंतिम षटक घेऊन, महत्वाचं षटक घेऊन शुभम वाडकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरतून समोर सचिन. हो, पावलांचा वापर केलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू मात्र 1 बाउन्स ट्रॅव्हल झालाय आणि जाऊन पोहोचलाय सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. हो, यावेळेस देखील फटका खेळला. एक सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावपळ पळापळ झाली जरूर, परंतु नक्कीच 2 धावा यशस्वी पळून पूर्ण झाल्या. 2 धाव्यांची म्हणजे धावफलक मात्र 32 वरती जाऊन पोहोचलाय. येणारे 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. आता मात्र नक्कीच सामना पुन्हा एकदा रंगतदार होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र विकेटचं पतन झालंय. ऐन मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. नक्कीच नवसाई फ्रेंड सगळं समवेत संघाच्या डगआउट मध्ये काहीशी शांतता पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक सिंगल धाव काउंट होतीये. एका सिंगल धावेच्या मध्ये नक्कीच जास्तीचा काही फरक पडणार नाही. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. अगदी बालत विजयच्या बॅट मधून आलेले अंतिम क्षणी पहिल्या डावामधील 2 षटकार नक्कीच मॅच मध्ये नक्कीच दोस्ती क्रिकेट क्लब कोंडाळे संघासाठी आशादायक ठरताना पाहायला मिळत आहेत. ऐन मोक्याच्या क्षणी विजय बॅटिंग साठी आला. नक्कीच त्याच्या बॅट मध्ये 2 घणाघाती प्रहार षटकार या मॅच मध्ये रंगत आणतायत. हो, यावेळेस मात्र बॉल पडल्यानंतर बराचसा राईज झाला. दिशा देखील खराब पाहायला मिळाली आणि नक्कीच पंचांनी कळवलं इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावेने पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंग बदललाय. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. आता मात्र षटकार ठोकावा लागेल. आता मात्र नक्कीच आक्रमण करावं लागेल. या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच शेडाणे गावचे असणारे युवा उद्योजक सन्माननीय नवनाथ भाऊ राऊत या मान्यवरांचं नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन झाले. तसेच नक्कीच संघ मालक आहेत. साथ आपल्या गावचा संघ मात्र यांच्या दातृत्वाने त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीला येतो. असे मान्यवर या ठिकाणी लाभलेत. नक्कीच सामना संपलाय, सामना जिंकलाय दोस्ती क्रिकेट क्लब कोंडावळे संघानं. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाला देखील